या भूमिकेतून सर्वप्रथम सगळ्यांना खूप खूप नमस्कार. अजिबात नाही रोमॅन्स, लोकांना माहितीच आहे माझ्याबद्दल, प्रत्येक वेळेस मी विलनचंच काम केलेले आहे. सो हा माझ्यासाठी खूपच वेगळा अनुभव आहे. या मूवी मध्ये मी श्रीकांत सरांबरोबर रोमॅन्स करतेय आणि अजून किती चिडवणार ठीक आहे. अजिंक्य, तुझे खूप खूप धन्यवाद. या चित्रपटामध्ये मला तू काम करण्याची संधी दिली आहेस, कारण आता मी काही चित्रपट करते, वेब सिरीज करते, पण त्यापेक्षा हा रोल खूपच वेगळा आहे आणि माझी खरंच मनापासून इच्छा आहे की लोकांनी मला या अवतारामध्ये पण पाहावं. सो हे कम्प्लीट होतंय याच्यामुळे. आणि अजिंक्य आणि आमच्या पूर्ण टीमने खूप खूप मेहनत केलेली आहे, खूप मेहनतीने काम सगळ्यांनी केलेलं आहे. सो 31 जानेवारीला सगळ्यांनी प्लीज प्लीज मूवी पहा. चित्रपटगृहात जाऊन नक्कीच चित्रपटगृहात जाऊन. आनंद गालेकर, आपल्या भूमिकेबद्दल आपण काय सांगणार? म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये विविध विषयासाठी मास्तर असतात, म्हणजे गणित, भूगोल, तसे पीटीचे सुद्धा मास्तर असतात, जे सगळे स्पोर्ट्स पण घडवत असतात. म्हणजे शहरी राष्ट्रीयची पिळदार असते, अशी मी एक भूमिका याच्यात पीटीच्या मास्तरांची, पवार मास्तरांची करतोय. आणि बाकी सगळेजण कलाकार आहेत, तुम्ही टीचर पाहिलेलाच आहात. त्यामुळे म्हणजे ही आता माझी सुद्धा वेगळी भूमिका तुम्हाला त्यात बघायला मिळेल अशी मी आशा करतो, पिळदार शहरी यष्टीची. आणि ज्या सिनेमाबद्दल म्हणजे सांगायचं म्हणजे आता अजिंक्यने ही फिल्म केलेली आहे आणि त्याची पहिली फिल्म असून सुद्धा ही खूप गोड आणि छान फिल्म झालेली आहे. म्हणजे आता तुम्हाला टीजर बघितल्यानंतर कळेलच, बाकी इतर सगळ्यांनी बोलून झालेलंच आहे, आता तेच काय परत बोलायचं. आणि खूप छान फिल्म आहे, 31 जानेवारीला रिलीज होत आहे. तुम्ही थिएटरमध्ये जाऊन ही फिल्म आवर्जून बघा, तुम्हाला त्यातलं वेगळे पण बघायला मिळेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यांना, आपल्या यंग जनरेशनला आपल्याला 10-15 वर्ष मागे जाऊन, जसं आपले संगीतकार आहेत त्यांनी सांगितलं मगाची त्यांची घटना की म्हणजे पाठलाग करायचा, सगळ्यांना सगळ्या गोष्टी आठवतील असं मला वाटतं. म्हणून निदान त्यासाठी तरी ही फिल्म बघा, जुन्या गोष्टी आठवण्यासाठी. नक्कीच. आणि आपली भूमिका ज्याबद्दल आपण सांगितलं ती बघायला पण आम्हाला सगळ्यांना आवडेलच. पेडार पीटीचे शिक्षक आहात आपण, तर खूप खूप शुभेच्छा या भूमिकेसाठी, या सिनेमासाठी देखील. श्रीकांत सर, आत्ताच आम्ही आपला एक कम्प्लीट वेगळा अवतार या सिनेमात मार्फत, या गाण्यातून, या टीजर मधून पाहिलाय. सो तुमच्यासाठी हे किती चॅलेंजिंग होतं? माझ्यासाठी नाचणं हे जरा अवघडच होतं, पण नाही, प्रेमात काय करावं लागतं तर ते त्यातली प्रेमाची गोष्ट आहे ही सगळी, ही. आणि वेगवेगळ्या स्तरावरच्या प्रेमांची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही जर चित्रपटांचा इतिहास काढून बघितला, म्हणजे आत्ताच जाऊ दे, आत्ताची हल्लीची पिढी म्हणजे काय ब्रेकअप आणि जेवढीच काय ह्याच्यामध्ये अडकलेले, पण त्याच्यावर थोडस मागे जाऊन की 90s मध्ये काय घडत होतं, तर हे नेमक्या दृष्टीने हा चित्रपट बनवलाय. वेगवेगळ्या याच्यामधल्या, म्हणजे मला वाटतं की हा इथं बसलेल्यांपैकी 100% लोकांचा हा अनुभव आहे. प्रत्येकाच कुठे ना कुठेतरी काहीतरी क्रश असतो, कोणतरी आवडत असते किंवा आवडत असतो, किंवा काय 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 बऱ्याच गोष्टी, तर त्या घेऊन आपण जगत असतो. आपल्याला पुढे भेटेल की नाही माहित नाही. मला आता आमच्या वेळेस माधुरी दीक्षित आणि ह्या सगळ्या हिरोईन्स बद्दल क्रश होता, माहिती नसतं की आपल्याला पुढे यांच्यावर काम करायला मिळेल की नाही किंवा भेटेल की नाही इथपासून. तर तसं काही होऊन जातं, पण काही अप्रोचेबल असतात, पण कधी कधी खूप गोष्टी न बोलल्यामुळे राहून जातात. तर त्या या चित्रपटामध्ये नेमक्या टिपलेल्या अजिंक्याने. आणि अजिंक्यचा जर पहिला चित्रपट जरी असला तरी त्याचा चित्रपटाचा अभ्यास खूप आहे. त्याच्याकडे जाऊन त्याच्याच होम थिएटरवरती मी बरेच चित्रपट बघितलेले आहेत की त्याचा अभ्यास म्हणून असं म्हणून. आणि त्याच्या प्रत्येक फ्रेम बद्दल किंवा एकूणच त्या चित्रपटाच्या नॅरेशन बद्दल तर त्यांनी नेमक्या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचवल्या की मला काय हवंय, कुठला काय दाखवायचा आहे आणि त्याच्यातले नेमके तुम्ही काय प्रक्षेपित करायला पाहिजे. आणि योगेश सर तर म्हणजे जादूगार आहेत, ते त्यांच्या डोळ्यातनं आम्ही दिसणार आहोत. त्यांनी आम्हाला
खूप छान छान फ्रेम्स तुम्हाला आहेत. त्याच्यावरच मी वेळा झालो की मी एवढा भारी दिसतोय असं म्हणून किंवा हा मी आहे असं इथपर्यंत फरक पडावा. कारण आणि गाणी तर काय सांगायचं म्हणजे ते गुलाबी गुलाबी ते तेव्हा नाचताना काय खूप काही वाटलं नव्हतं. कारण तेव्हा म्हणजे हे होतं ना की अरे बापरे ही स्टेप चुकली तर वगैरे आणि सगळं स्लोमो आणि 48 फ्रेम्स आणि काय 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 ह्याच्यामध्ये अडकणं होतं. पण मीरा सारखी सहकलाकार वीणा सारखी सहकलाकार असतं की ते वीणाच्या तालावर नाचले आणि मीराने तालावर नाचवले. तर अशा सहकलाकारांबरोबर काम करायला खूप नक्कीच मजा येते. आणि पुन्हा चित्रपट ही काय कोणा म्हणजे एकट्याचं हे नाहीये, हे समूह कलाकृती आहे जो तो आपलं दान टाकत राहतो आणि सगळ्यांचं दान जेव्हा पडतं त्यावेळेस चित्रपट हिट होतो. तर त्यामुळे मला असं वाटतं की हा आमचा इलो नावाचा चित्रपट 31 जानेवारीला म्हणजे 2025 मधला हिट चित्रपट असेल. 1998 ची ही फिल्म पण 2025 मध्ये आपल्याला बघायला सगळ्यांनाच आवडेल. आणि या फिल्मचं जे खास आकर्षण आहे या सिनेमातून जी एक गोड असा चेहरा ग्लॅमरस चेहरा मराठी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करतोय वनिता खरात, श्रीकांत यादव, आनंदा कारेकर या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सगळ्यांना विनंती करते सगळ्यांनी प्लीज स्टेजवर यावं. गौरव कलुस्ते, यश सणस, आर्या जोशी आणि यांच्यासोबतच या सिनेमाची धुरा ज्यांनी सांभाळून ठेवलेली ते म्हणजे या सिनेमाचे कॅप्टन ऑफ द शिप अजिंक्य फाळके. जोरदार टाळ्यांनी त्यांचंही स्वागत करूया. आणि सिद्धेश लिंगायत यांना देखील मी स्टेजवर येण्याची आम्ही पाहिलाय. तुम्हा सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. एका खूप गोड सिनेमाचा आपण भाग आहात आणि खूप छान असा सिनेमा प्रेक्षकांसाठी आपण घेऊन येत आहात. सो सुरुवात करते वनिता खरात यांच्यापासून. उत्साह आहे जो इथे संचारलेला आहे आपल्या पहिल्या चेअरपासून आपला जो आवाज आहे या सिनेमात मुळात आपली जी भूमिका आहे त्याबद्दल मला जाणून घ्यायचंय आणि मुळात असोसिएट कशी झालीस या सिनेमाशी. अच्छा, नमस्कार तुम्हा सगळ्यांना. खूप भारी वाटलं आता टीजर बघून. पडद्यावरती एवढा रोमांस बघून या अजिंक्य मला काय करू दिलास या रोमांस. नेक्स्ट फिल्म मध्ये करूया. या फिल्म मध्ये मी हा जो रोमांस जिथे घडतो जाधववाड्यात त्या वाड्याची मी मालकीण असते आणि हे सगळं बघून आमची जी धुसफूस होत असते ती सगळी फिल्म मध्ये पाहायला मिळणार आहे तुम्हाला. आणि असोसिएट कसं झालंय हे मला आता आठवत नाहीये ऍक्च्युली कारण बराच वेळ गेलाय. पण ही फिल्म येते याचा खूप आनंद होतोय आणि इतकी कलरफुल सगळ्यांचीच खूप मेहनत आहे. पण ही फिल्म इतकी छान दिसतीये ती योगेश दादामुळे. सो थँक्यू योगेश कोहलीसाठी तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सो खूप छान वाटतंय. थँक्यू. मीरा